आकाश पवार यूट्यूब चॅनलवरती. आजच्या सकाळची सुरुवात मग अशीच झालेली आहे. सकाळी 5 वाजताच आत्या पुरुषोत्तमपुरीला गेलेल्या आहेत, कारण धोंड्याचा महिना चालू आहे. तर पुरुषोत्तमपुरीला जातात आमच्या इकडे. तर त्या पुरुषोत्तमपुरीला सकाळी गेलेल्या आणि त्या लवकरच उठल्या होत्या. सकाळी 3:30-4 वाजता उठल्या होत्या त्या. त्यांना त्यांचं आवरलं, चहा वगैरे घेतला आणि गेल्या. मला झोप लागली होती, मला काही त्यांना नाही उठवलं. सो त्या गेलेल्या आहेत आणि आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आरूचं सगळं आवरलेलं, आरूला गुट्टी वगैरे दिलेली आहे आणि आरू इथे बघू शकता बाहेर खेळायली आहे. बघू शकता कशी खेळायली गाडीवर. आता गाडीवर बसायला लागली, तिला काहीच वाटायला की बघा कशी खेळायली. आणि मी इथे साडी वेअर केलेली आहे आज. कारण आरूला आंघोळ घालायची, ड्रेसवरती नाही घालता येणार तिला आंघोळ. साडी वेअर केलेली आहे आणि ऊन पण आज खूप पडलेलं आहे. ऊन खूप पडलेल्यामध्ये मलाच उशीर झालेला आहे आवरायला. आज आंघोळीला लेट झाला. आरूचं सगळंच आवरायचं होतं पण मला लेट झाला. सो आता स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. आज स्वयंपाक काही जास्त काही नाही करायचं, कारण आम्ही 3घच जण आहेत. सो जास्त काही नाही, भाकरी आणि भाजीच करायची आहे, थोडासा भात टाकून. सो तेवढं करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. सो ब्लॉग कंटिन्यू करते. समथिंग 9 वाजलेले आहेत आणि भाकरी वगैरे झालेल्या आहेत. भाकरी करता करता मला बघू शकता किती घाम आलेला आहे, कारण ऊनच तिचं पडते. ऊन बघा किती पडले, तर भरपूर असं ऊन पडलेलं. वर बघितलं तर असं डोळे हे होते. आज खूपच ऊन. आणि भाकरी वगैरे झालेल्या आहेत आणि तो शेंगासुद्धा उकडल्या बघू शकता भाकरी. सो भाजी वगैरे करून घेते.